माझा विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नमस्कार, मी ज्ञानदा कदम. रोज रात्री 8 वाजता माझा विशेषमधून तुम्हाला जाणून घेता येणार आहेत अचूक, थेट आणि विश्वासार्ह बातम्या. तर आज बुलेटिनमध्ये काय विशेष, चला पाहूया. दिवसभरातल्या कोणकोणत्या 5 बातम्यांनी आज लक्ष वेधलं. बातमी क्रमांक 1, जातनिहाय जनगणना सत्तेचा नवा फॉर्म्युला. देशात पार पडणाऱ्या सर्वात मोठ्या जनगणनेत आगामी काळातली राजकीय समीकरणं कशी दडली आहेत याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. पुढची बातमी, मिमिक्रीवरनं रंगलेलं महाभारत. राहुल गांधींनी एका कार्यक्रमात मोदी शहांना उद्देशून केलेल्या शेरेबाजीवरनं राजकारण कसं रंगलंय त्याची बातमी आपण बघणार आहोत. तर पुढची बातमी, पवारांचे सल्ले, मुख्यमंत्र्यांचे टोमणे. शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना राज्यातल्या औद्योगिक धोरणाच्या वारशाची आठवण का करून दिली ही बातमी जाणून घेणार आहोत. बातमी क्रमांक 4, जेनझी वकिलांसाठी सरन्यायाधीश मैदानात. आधी देशातल्या तरुणांना झुरळं असं संबोधल्यानंतर आता असं काय घडलं की सरन्यायाधीश सूर्यकांत हे तरुणाईच्या समर्थनात पुढे आलेत. आणि आज बुलेटिनमधली 5वी बातमी, गुरुभक्तीच्या नावाखाली अंधश्रद्धेचा बाजार. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात सध्या भोंदूबाबांचा सुळसुळाट झालाय का असा प्रश्न का उपस्थित होतोय. या सगळ्या बातम्यांचा पुढच्या तासाभरात आपल्याला आढावा घ्यायचा आहे. पण माझा विशेषची पहिली बातमी देशातल्या जनगणनेसंदर्भात माहिती देणारी. भारतात दर 10 वर्षांनी होणारी जनगणना ही देशाच्या लोकसंख्येची मोजणी आणि सामाजिक आर्थिक आकडेवारी गोळा करण्याचे एक महत्त्वाचं साधन मानलं जातं. पण यंदा देशात फक्त माणसं मोजली जाणार नाहीयेत. मोजली जाणार आहे प्रत्येक जातीची संख्या आणि याच आकड्यांमधनं ठरणार आहे सत्तेचा नवा हिशोब. तो कसा हेच आपल्याला जाणून घ्यायचंय. तर 2027 साली जी जनगणना पार पडणार आहे त्या जनगणनेत पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर SC/ST सोबत इतर जातींचीही देशव्यापी गणना केली जाईल. केंद्र सरकारनं नागरिकांना विचारल्या जाणाऱ्या एकूण 40 प्रश्नांची यादीच प्रसिद्ध केली आहे. जातनिहाय जनगणनेची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून विरोधकांनी लावून धरलेली. बऱ्याच नेत्यांनी हा मुद्दा राजकीय अजेंड्यावरती आणलेला. सरकारनं 30 मेला निर्णय घेतला आणि त्याची अधिकृत प्रक्रिया आता पुढे सरकते. आता केंद्राच्या निर्णयानंतर आरक्षण, सरकारी योजना, राजकीय प्रतिनिधित्व आणि सत्तेच्या समीकरणांवरती नव्यानं चर्चा होणार आहे. 2011 सालानंतर तब्बल 16 वर्षांनी पार पडणारी ही जनगणना आहे जी फक्त देशाची लोकसंख्या सांगणार नाही तर देशाच्या सामाजिक रचनेचा आणि राजकीय ताकदीचा नवा आकडा सुद्धा समोर आणणार आहे. तर जातनिहाय जनगणनेचं महत्त्व फक्त जातीनुसार लोकसंख्या मोजण्यात नाही तर त्या आकडेवारीच्या आधारावरती आरक्षण, सरकारी योजना, प्रतिनिधित्व आणि सामाजिक न्यायाचं धोरण अधिक अचूक करता येणं यामध्ये आहे. त्याचमुळे जातनिहाय जनगणनेचं महत्त्व काय याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया. देशातल्या जातींची वास्तविक ऍक्च्युअल लोकसंख्या या जनगणनेनंतर समोर येणार आहे. लोकसंख्येच्या आधारावरतीच आरक्षणाची चर्चा सुद्धा होईल. सत्तेतील सहभाग आणि राजकीय प्रतिनिधित्वावरती नवी माहिती सुद्धा जनगणनेनंतर उपलब्ध होईल. कोण सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे किंवा पाठीमागे आहे याची माहिती मिळणार आहे. गरजू घटकांपर्यंत सरकारी योजना पोहोचवण्यास मदत होईल. तर या जनगणनेनंतर भारताच्या राजकारणात आता असा एक आकडा समोर येणार आहे जो केवळ जनगणनेचा किंवा लोकसंख्येचा आकडा नसेल तर सत्तेच्या नव्या समीकरणांचा नवा आधार ठरू शकतो. 2027 सालच्या जनगणनेमध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर व्यापक पातळीवरती जातनिहाय जनगणना पार पडणार आहे. राहुल गांधींपासून अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमारांपर्यंत अनेक नेत्यांनी वर्षानुवर्ष केलेल्या मागणीला आता केंद्राच्या निर्णयामुळे मूर्त रूप मिळालंय. पण या आकडेवारीचा फायदा सामाजिक न्यायाला होणार की निवडणुकीच्या राजकारणाला, पाहूया याविषयीचा विशेष रिपोर्ट. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच देशाच्या जनगणनेत देशव्यापी जातनिहाय आकडेवारी समोर येणार आहे. केंद्र सरकारने 2027च्या जनगणनेत दुसऱ्या टप्प्यात जात मोजण्याचा निर्णय घेतलाय आणि जनगणना देशाच्या सामाजिक आणि राजकीय रचनेचा एक्सरे ठरणार आहे. जातनिहाय जनगणना हा आजचा मुद्दा नाही तर त्याची मुळं थेट ब्रिटिश राजवटीपर्यंत जातात.
1981 मध्ये भारतात पहिली पद्धतशीर जातनिहाय जनगणना झाली. त्यानंतर 1931 पर्यंत दर 10 वर्षांनी जातनिहाय आकडेवारी गोळा केली गेली. मात्र 1931 ची जनगणना ही देशातील शेवटची संपूर्ण जातनिहाय जनगणना ठरली. आता तब्बल अनेक दशकांनंतर पुन्हा जातनिहाय आकडेवारी समोर येणार आहे आणि याच आकडेवारीवर देशाच्या राजकारणाचं पुढचं गणितही ठरणार आहे. भारतात राष्ट्रीय पातळीवरती जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून विविध पक्षांनी दबाव आणला होता. काँग्रेसचे राहुल गांधी, आरजेडीचे लालू प्रसाद यादव, जेडीयूचे नितीश कुमार आणि समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी आंदोलनं देखील केली. ओबीसी की बात करते हैं, दलितों की बात करते हैं, हिंदुस्तान के लोगों की बात करते हैं, तो सबसे बड़ा सवाल क्या है कि किसकी कितनी आबादी है. हम जानते हैं कि हिंदुस्तान की सरकार में सेक्रेटरीज अगर आप देखें तो दलित, आदिवासी और ओबीसी वर्ग से सिर्फ 7% आते हैं. मतलब हिंदुस्तान की सरकार की रीढ़ की हड्डी जो है सेक्रेटरीज ऑफ गवर्नमेंट ऑफ इंडिया, उसमें से सिर्फ 7% दलित, आदिवासी और ओबीसी वर्ग से आते हैं. तमिळनाडूत डीएमके, आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी या मागणीला सातत्याने पाठिंबा दिला. स्वतंत्र भारतात अधिकृतपणे जातनिहाय सर्वेक्षण करणारे बिहार हे देशातील पहिले राज्य ठरले. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 2023 मध्ये हे सर्वेक्षण पूर्ण करून त्याची आकडेवारी जाहीर केली होती. त्यानंतर कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांनीही अशी पावलं उचलली. बिहारमधून सुरू झालेला जातनिहाय आकडेवारीचा हा प्रयोग आता राष्ट्रीय पातळीवरती पोहोचलाय. जात सर्वेक्षणाचे आकडे राष्ट्रीय पातळीवरही उपलब्ध झाल्यास आरक्षणाच्या मर्यादा, ओबीसींमधील अंतर्गत वाटप, अत्यंत मागास घटकांचा हिस्सा आणि सरकारी योजनांचं लक्षीकरण यावर नव्या राजकीय मागण्या उभ्या राहू शकतात आणि या जातगणनेतून देशात ओबीसी राजकारण पुन्हा केंद्रस्थानी येण्याचीही शक्यता आहे. जातीचं मतदारसंघात प्राबल्य असेल त्या जातीचा उमेदवार देण्याकडे राजकीय पक्षांचा कल असतो. तर त्याच्यामुळे असं करण्यामध्ये काही खूप गैर आहे असं नाही आहे. तर याचा जो फायदा जसा समाजाला होणार आहे, देशाला होणार आहे जात जनगणनेचा, तसाच फायदा या राजकीय पक्षांनाही ॲटोमॅटिक एक रेडी डेटा राजकीय पक्षांना यातून उपलब्ध होणार आहे आणि प्रत्येकजण त्याचा आपापल्या परीने फायदा करून घेण्याचा प्रयत्न करेल असं दिसते आहे. जातनिहाय जनगणनेची ही आकडेवारी पुढील प्रतिनिधित्वाच्या राजकारणात महत्त्वाची ठरू शकते. याचा परिणाम उमेदवार निवडण्यापासून प्रचाराच्या मुद्द्यांपर्यंत होऊ शकतो. म्हणूनच जातनिहाय जनगणना ही फक्त किती लोक कोणत्या जातीत याचं उत्तर देणार नाही, तर किती लोक, किती आरक्षण, किती लोक, किती प्रतिनिधित्व हे प्रश्न विचारणारी असेल. आणि त्याचमुळे 2027 ची जनगणना संपल्यानंतरची खरी राजकीय लढाई पाहायला मिळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. तर पुढच्या वर्षी देशात पार पडणारी जातनिहाय जनगणना हा फक्त आकड्यांचा विषय नाही, तर जातीच्या आधारावरती उभ्या राहणाऱ्या राजकारणाचा नवा अध्याय असेल. जनगणनेच्या आकड्यांवरती आधारावरती आरक्षण, प्रतिनिधित्व आणि सत्तेतील वाट्याचे दावे अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रश्न इतकाच नाहीये की देशात कोणत्या जातीची संख्या किती आहे, तर खरा राजकीय सवाल असा आहे की संख्या जेवढी तेवढा सत्तेत वाटा मिळणार का. कारण जात गणनेनंतर आकडे बदलतील आणि कदाचित जातीच्या राजकारणाची समीकरणं सुद्धा. आणि यानंतर आज दिवसभरातली पुढची बातमी आहे महाराष्ट्राच्या उद्योग विश्वाशी संबंधित पण राजकीय वादाची किनार लाभलेली. सध्या उद्योग महाराष्ट्रात येत आहेत की महाराष्ट्राबाहेर जात आहेत हा प्रश्न कळीचा बनलाय. आणि याला निमित्त ठरल्यात दोन घटना. एक म्हणजे चाकणच्या MIDCतनं अपुऱ्या सुविधांमुळे 20 कंपन्यांनी स्थलांतराचा घेतलेला निर्णय आणि दुसरं म्हणजे गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात 36,000 कंपन्या बंद पडल्याची आकडेवारी. या दोनही मुद्द्यात सरकारला अडचणीत आणण्याचं तगडं पोटेन्शियल असल्यानं विरोधकांनी तुफान टीका सुरू केली. आणि याच दोन्ही मुद्द्यांवरनं शरद पवारांनी सरकारला थेट राज्याच्या औद्योगिक वारशाचीच आठवण करून दिल्यानं या वादाला वेगळाच रंग चढला. मग राज्याचे मुख्यमंत्रीच मैदानामध्ये उतरले आणि विरोधकांच्या प्रत्येक टीकेचं उत्तर त्यांनी आकडेवारी सादर करून दिलं. सोबतच महाराष्ट्र उद्योग स्नेही असून नेहमीच टॉपर राहील असंही आश्वस्त केलं.
तर चाकण MIDCतनं कंपन्यांनी बाहेर पडणं आणि गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात बंद पडलेल्या 36,000 कंपन्यांच्या आकडेवारीवरनं शरद पवारांनी केलेल्या ट्विटमधले काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया. चाकण MIDC मधल्या 20 कंपन्यांच्या स्थलांतराचा निर्णय गंभीर आहे. राज्याची औद्योगिक ताकद कायम राहण्यासाठी सरकारनं लक्ष द्यावं. राज्यातील MIDC मधल्या सुविधांचा विकास करावा. गेल्या 5 वर्षात 36,000 कंपन्या बंद पडणं धक्कादायक आहे. उद्योगांचं स्थलांतर आणि कंपन्या बंद पडणं भूषणावह नाही. औद्योगिकदृष्ट्या उन्नत महाराष्ट्र हा यशवंतराव चव्हाणांचा वारसा असल्याची आठवण सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली आणि सोबतच सरकार कोणत्याही विचारांचा असो हा वारसा टिकवावा ही अपेक्षाही व्यक्त केली. तर शरद पवारांनी राज्याच्या उद्योग धोरणावरतीच प्रश्न उपस्थित केल्यानं मुख्यमंत्री सुद्धा आकडेवारी घेऊनच पुढे सरसावले. मुख्यमंत्र्यांनी बंद पडलेल्या कंपन्यांच्या बाबतीत मांडलेला फॅक्ट चेक आपण पाहूया. 36,000 कंपन्या बंद होण्याविषयी नवख्या नेत्यांनी सोयीचा अर्थ काढला असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. पवारसाहेब, आपण महाराष्ट्र हिताचा विचार करणारे सुजाण नेते आहेत. आपल्या मनात कोणताही गैरसमज नको. बंद झालेल्या कंपन्यांमधील 76% कंपन्या या डिफंक्ट कंपन्या होत्या. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावरती सविस्तर माहिती उपलब्ध असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. देशात सर्वाधिक कंपन्या असलेल्या राज्यात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात 3,96,211 कंपन्या आहेत. दरवर्षी नवीन कंपन्यांच्या नोंदणीमध्ये महाराष्ट्र देशात पहिला असतो, हेही त्यांनी आकडेवारीसह सिद्ध केलं. 2025 आणि 26च्या वर्षात राज्यात 41,525 नव्या कंपन्यांची नोंद झाल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र क्रमांक 1 वर होता आणि तो राहील, असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर मुख्यमंत्र्यांच्या ट्विटमधला सगळ्यात महत्त्वाचा शब्द होता तो म्हणजे डिफंक्ट. या डिफंक्ट कंपन्या नेमक्या काय असतात, त्याचा अर्थ काय असतो, हे आपण सोप्या भाषेत जाणून घेऊया. डिफंक्ट कंपनी म्हणजे निष्क्रिय कंपनी. कागदोपत्रीय कंपनीचं अस्तित्व असतं पण प्रत्यक्षात कामकाज होत नाही. कंपनी सरकार दरबारी नोंदवली जाते पण व्यवसाय सुरूच होत नाही. कामगारांची नियुक्ती होते पण प्रत्यक्ष उत्पादन निर्मिती नाही. कोणत्याही प्रोडक्टची विक्री नाही किंवा सेवा सुद्धा पुरवली जात नाही. कंपन्या व्यावसायिक कामकाज करत नाहीत पण कागदोपत्री त्यांचं अस्तित्व टिकून राहतं. काही काळानंतर अशी कंपनी सरकारी नोंदीत डिफंक्ट किंवा निष्क्रिय होते. कंपनी बंद पडली म्हणजे व्यवसाय सुरू होता पण तो तोटा किंवा अन्य कारणामुळे बंद झाला असा त्याचा अर्थ होतो. पण कंपनी डिफंक्ट झाली असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा त्या कंपनीची नोंदणी झाली पण प्रत्यक्षात व्यवसाय सुरू झाला नाही असा अर्थ होतो. तर चाकण औद्योगिक वसाहतीतल्या उद्योगांचं प्रस्तावित स्थलांतरण आणि राज्यात बंद पडलेल्या 36,000 कंपन्यांवरनं राजकारण चांगलंच तापलंय. ऑनग्राऊंड रियालिटी आणि संसदेतल्या लेखी उत्तरापासून सुरू झालेला हा सगळा वाद आता सोशल मीडियावरच्या शाब्दिक चकमकीपर्यंत कसा पोहोचलाय त्याचा आढावा घेऊया. सर्वात जास्त कंपन्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत. सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत. आहे का धमाक या सरकारमध्ये आमच्याबरोबर चर्चा करायची. आम्ही सगळे आकडे, खरे आकडे त्या ठिकाणी पुढे आणू. महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि महाराष्ट्र उद्योगामध्ये 1 नंबरच राहील. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार 5 टॉप ज्या मिनिस्ट्रीज आहेत महाराष्ट्रात त्याच्यामध्ये उद्योग खाते. महाराष्ट्रातले उद्योग आणि बंद पडणाऱ्या कंपन्या सध्या राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आल्यात आणि या वादाच्या आखाड्यात आमने सामने आलेत राजकारणातले 2 कसलेले नेते, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस. चाकणच्या MIDCतनं बाहेर पडलेले उद्योग आणि गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात बंद झालेल्या 36,000 कंपन्या
ही आकडेवारी उद्योगशील महाराष्ट्रासाठी भूषणावह नसल्याचं म्हणत शरद पवारांनी एक प्रकारे सरकारचे कान टोचले. पण पवारांनी या विषयावरती भाष्य करून 24 तास उलटण्याच्या आतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पवारांचा गैरसमज दूर करण्यासाठी लेखन प्रपंच केला. त्यांच्यापर्यंत चुकीची माहिती जाऊ नये या दृष्टीनं खरी माहिती मी त्या ठिकाणी दिली. सर्वात जास्त कंपन्या महाराष्ट्रात सुरू झालेल्या आहेत. सर्वात जास्त फंक्शनल कंपन्या महाराष्ट्रात आहेत. ज्या नॉन फंक्शनल कंपन्या आहेत, ज्या कधी सुरूच होऊ शकलेल्या नाहीत, त्याचा आकडा देऊन काही लोक फसवेगिरी करतायत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्याला समर्थन देण्यासाठी सरकारची मोठी फळीच मैदानामध्ये उतरली. ही फक्त बोंब आहे. हे कुठल्याही परिस्थितीमध्ये हे सत्य नाही. महाराष्ट्र उद्योगामध्ये नंबर 1 होता. महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि महाराष्ट्र उद्योगामध्ये 1 नंबरच राहील. शरद पवार साहेबांनी ट्विटमध्ये काय म्हटलंय की याच्यामध्ये सरकारनं लक्ष घातलं पाहिजे. म्हणजे शरद पवार साहेबांना देखील काही गैरसमज काही लोकांनी करून दिलेला आहे. त्याच्यामुळे कदाचित हा संभ्रम निर्माण झाला असेल. आणि दोघांच्या बाबतीत तुम्ही सांगितलं की यांनी ट्विट केलं त्याने ट्विट केलं, ते माझ्या दृष्टीनं पॉलिटिकल ट्विट आहे. कुठलाच उद्योग आमच्या महाराष्ट्राच्या बाहेर जात नाहीये. त्यांचे कुठलेही प्रश्न सोडवायचे असतील तर आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत. उलट्या गुंतवणुकीमध्ये आमचा महाराष्ट्र आज 1 क्रमांकामध्ये आहे. पण सत्ताधाऱ्यांचे दावे खोडण्यासाठी विरोधकांची अस्त्र सुद्धा तयारच होती. सगळ्यात जास्त भ्रष्टाचार 5 टॉप ज्या मिनिस्ट्रीज आहेत महाराष्ट्रात त्याच्यामध्ये उद्योग खातं आहे. उद्योग मंत्र्यांनी कोणता नवीन उद्योग या महाराष्ट्रामध्ये आणला? 5,500 उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर गेले किंवा बंद पडले. त्यासाठी काय केलं? याचा लेखाजोखा कधी दिलाय का? आता FDIचा आकडा बघितला तर सगळ्या प्रमुख कंपन्यांची कार्यालय हे महाराष्ट्रात आहेत, मुंबईमध्ये आहेत. पण ते पैसे FDIतून त्या कंपनी हेड ऑफिसला पैसे येतात. पण दुर्दैव असं ते जातात गुजरातला, कर्नाटकाला, ओडिसाला पण तिथं इन्व्हेस्टमेंट गेलेली आहे का धमाक या सरकारमध्ये? आमच्याबरोबर चर्चा करायची. आम्ही सगळे आकडे, खरे आकडे त्या ठिकाणी पुढे आणू. सरकारकडनं उत्तर द्यायला कोण पुढे येत आहे का हे मात्र त्या ठिकाणी सांगावं. उद्योग आणि कंपन्यांवरनं सुरू झालेली ही वादाची मालिका थेट फेक नरेटिव्ह पसरवण्यापर्यंत पोहोचली. विखे पाटलांनी शरद पवारांना या मुद्द्यावरनं टार्गेट केल्यावर रोहित पवारांनी ही जुन्या घटनांचं उत्तर काढलं. माननीय मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरण दिल्यानंतर मी काय सांगणार आहे? जो फेक नेरेटिव्ह सातत्यानं, खरं म्हणजे पवारसाहेब ज्येष्ठ नेते आहे, परंतु त्यांचं संपूर्ण जे वाटचाल पाहिली ती अशाच पद्धतीने फेक नेरेटिव्ह पुढे गेलेली आहे. याच विखे पाटील साहेबांना सांगायचंय, तलाठी भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला, त्याच्यामध्ये पेपर फुटला. हे 2 वर्षापूर्वी मी सांगत होतो, तेव्हा हेच विखे पाटील म्हणले होते रोहित पवार फेक नरेटिव्ह स्प्रेड करतायत, रोहित पवारवर FIR झाले बाहेर. ते आज सिद्ध झाले, ते मॅटली सिद्ध केलेलं आहे की त्यात भ्रष्टाचार झालेला आहे. राजीनामा पहिला देता का ते आधी सांगा, मग पवार साहेबांवर बोलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही करा. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीवरनं विरोधक सरकारला कोंडीत पकडू पाहतात तर सरकार आकडेवारीनिशी विरोधकांना तोंडावर आपटतंय. महाराष्ट्राच्या उद्योजकतेवरनं रंगलेला हा वाद आता आगामी काळात कोणतं वळण घेतो हे पाहावं लागेल. स्पेशल रिपोर्ट ABP माझा. त्या राजकीय वादामध्ये कोण जिंकतंय यापेक्षा महाराष्ट्रात उद्योग जिंकणं अधिक महत्त्वाचं आहे. गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी वाढल्याला पाहिजेत, कारण महाराष्ट्र नंबर 1 आहे हे सांगण्यापेक्षा महाराष्ट्र नंबर 1 राहील यासाठी प्रत्यक्षात काय केलं जातंय हे सर्वसामान्यांसाठी जास्त महत्त्वाचं आहे. पुढची बातमी आहे देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या संदर्भातली. देशामध्ये सध्या फक्त जेन झींची चर्चा सुरू आहे. वातावरण हे जेन झींचं आहे. एक प्रकारे त्यांचाच बोलबाला आहे. राजकारणाचा विचार केला तर प्रत्येक पक्ष जेन झींना आकर्षित कसं करता येईल यासाठी नवनवीन युक्त्या लढवतोय. आणि या जेन झींच्या दिल्ली आणि त्यानंतर झारखंडमधल्या आंदोलनानं सगळा देश ढवळून गेला. जेन झींच्या झारखंडमधल्या आंदोलनात कॉक्रोच जनता पार्टीचा सहभाग नव्हता, पण त्या आंदोलनाला दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनाचं बॅकग्राऊंड होतं. आणि जंतर मंतरवरचं आंदोलन कॉक्रोच जनता पक्षानं केलेलं. त्यात कॉक्रोच जनता पार्टीच्या स्थापनेचं कारण होतं देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं वक्तव्य. हा सगळा घटनाक्रम आपल्या प्रत्येकाला परिचित आहे. पण आज याच विषयी आणखी एक घडामोड घडली. त्यामध्ये स्वतः सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी सुप्रीम कोर्टातल्या एका प्रकरणात जेन झींच्या बाजूनं आदेश दिला. त्यात वकिलांच्या बार काउन्सिल ऑफ इंडियावरती सरन्यायाधीशांनी जोरदार फटकारे लगावले आणि याच बातमीमुळे आजचा दिवस चांगलाच गाजला.
तर हे मूळ प्रकरण आहे हैदराबादच्या द नॅशनल अकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च युनिव्हर्सिटी ऑफ लॉ म्हणजे नालसारमधलं. सरन्यायाधीश सूर्यकांत यांना नालसारच्या दीक्षांत समारंभासाठी निमंत्रित केलं गेलं. त्याला विद्यापीठातल्या काही विद्यार्थ्यांचा विरोध होता. त्यांनी तसं एक पत्र सुद्धा सरन्यायाधीशांना पाठवलं. वकील होणाऱ्या त्या विद्यार्थ्यांच्या विरोधात बार काउन्सिल ऑफ इंडियानं एक नोटीसच काढली. त्यांना वेगवेगळ्या राज्यातील बार काउन्सिलची नोंदणी देऊ नका अशी सूचना त्यात होती. त्यावर सुप्रीम कोर्टात एका अन्य प्रकरणाच्या वेळेला चर्चा झाली. त्यात स्वतः सरन्यायाधीशांनी आदेश देत बार काउन्सिल ऑफ इंडियाचीच कानउघाडणी केली. त्यानंतर बार काउन्सिलनं त्यांची नोटीस तातडीनं मागे घेतली. पण तरीही त्यांना 14 दिवसात स्पष्टीकरणाचे आदेश सरन्यायाधीशांकडनं देण्यात आले. तर याविषयी जेन्झींची म्हणजे नवोदित वकिलांची बाजू घेताना बार काउन्सिल ऑफ इंडियाला सरन्यायाधीशांनी कसं फटकारलं आपण पाहूया. एकतर विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचा हक्क आहे. मी देखील माझ्या तरुणपणी मागण्यांसाठी आंदोलनं केली आहेत. तसंच माझा विद्यार्थ्यांशी याविषयी पत्रव्यवहार सुरू असताना तुम्हाला मध्ये नाक खुपसायची गरज काय? त्यांची नोंदणी रोखणारे तुम्ही कोण होता? बार काउन्सिल ऑफ इंडिया कारण नसताना यामध्ये पडतंय. तर देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत त्यांच्या वक्तव्यांमुळे आणि भूमिकांमुळे कायमच चर्चेत राहिले. देशाच्या युवकांना त्यांनी कॉकरोच झुरळं असं संबोधलं आणि त्यानंतर देशामध्ये जेन्झींचं वादळ निर्माण झालं. पण आता याच युवकांच्या हक्कांसाठी सरन्यायाधीश पुढे सरसावले. युवकांसाठी त्यांनी त्यांच्याच माणसांची म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडियाची खरडपट्टी का काढली या विशेष रिपोर्टमधनं पाहूया. देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशातील युवकांचा कॉकरोच म्हणजेच झुरळ असा उल्लेख केला. डिजिटल प्लॅटफॉर्मवर एका मोहिमेनं आकार घेतला. युवकांच्या किंवा जेन्झींचा सर्वाधिक वेळ खर्च होणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर कॉकरोच जनता पार्टीचा उदय झाला. याच कॉकरोच जनता पार्टीनं नीट पेपरफुटीवरून दिल्लीत अभूतपूर्व आंदोलन केलं. त्यावरून देशात जे घडलं ते सर्वांनाच माहिती आहे. दिल्लीतल्या या आंदोलनाचे जनक हे सरन्यायाधीशच आहेत असं संजय राऊत यांनीही म्हटलं होतं. जस्टिस सूर्यकांत यांनी तरुणांना, बेरोजगारांना झुरळ, कॉकरोच, किडे, मुंगे अशा पद्धतीनं जे काय अवहेलना केली त्यातून हे लोक जमले. त्याच्याशी इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नाही. याच युवकांनी हैदराबादच्या नालसार लॉ स्कूलच्या दीक्षांत कार्यक्रमात सरन्यायाधीशांचा निषेध केला होता. त्यामुळे वकिलांची संघटना असलेल्या बार काउन्सिल ऑफ इंडियानं मुलांच्या नोंदणीवर बंदी आणली. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि याच विषयावरून स्वतः सरन्यायाधीशांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाचीच खरडपट्टी काढली. त्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियानं तातडीनं विद्यार्थ्यांवरील बंदीची नोटीस देखील मागे घेतली. ज्या सरन्यायाधीशांच्या वक्तव्यामुळे कॉकरोच जनता पार्टीची स्थापना झाली त्याच सरन्यायाधीशांच्या या आदेशामुळे आता जेन्झींच्या त्यांच्याबद्दलच्या भावना बदलतील का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. बातमी आहे राज्याची सांस्कृतिक नगरी आणि विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातल्या एका व्हिडिओमुळे पुन्हा एकदा श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय दिसतंय? तर एक आध्यात्मिक गुरु अशी ओळख असलेल्या उमेश तागुंदे यांच्या शिष्यांकडनं त्यांचे पाय दुधानं आणि पाण्यानं धुतले जात आहेत आणि त्यानंतर तेच पाणी ही भक्त मंडळी प्राशन करतात. हा सगळा विषय इथेच थांबत नाहीये, तर भक्तांचा गोतावळा या गुरूंच्या गळ्यात पैशांची माळही घालताना दिसतोय. त्यामुळे व्हिडिओ समोर आल्यानंतर साहजिकच प्रश्न उपस्थित झाला की ही श्रद्धा आहे की श्रद्धेच्या नावाखाली अंधानुकरण? कारण श्रद्धा ही वैयक्तिक असू शकते, पण जेव्हा एखाद्या व्यक्तीला दैवी किंवा अलौकिक शक्ती असल्याचा समज निर्माण होतो आणि त्यातून अनुकरण सुरू होतं तेव्हा त्याकडे विवेकाच्या नजरेतनं पाहणं गरजेचं ठरतं. या व्हिडिओची सत्यता, पार्श्वभूमी आणि या प्रकारामागचा नेमका उद्देश काय याची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण अंधश्रद्धेला खतपाणी मिळण्याआधी समाजानं जागृत होणं, सतर्क राहणं हे कधी आवश्यक आहे. तर पाय धुवून ते पाणी पिण्याच्या व्हायरल व्हिडिओवरती आता उमेश तागुंदेंनी स्पष्टीकरण दिलंय. भक्तांनी वैयक्तिक श्रद्धेपोटी पाय धुतल्याचा दावा त्यांनी केलाय आणि या दाव्याला समर्थन देताना त्यांनी वैयक्तिक कृतीची जोड दिली आहे. आपणही आपल्या गुरूंचे पाय धुवून पाणी पितो,
पण भक्तांना त्याचं अनुकरण करण्यास कधीच सांगितलं नसल्याचं तागुंदेंनी म्हटलंय. आता भक्तांनी स्वेच्छेनं हे कृत्य केलं असं जरी मानलं तरी श्रद्धेच्या नावाखाली अशा प्रथा योग्य की अयोग्य हा प्रश्न मात्र कायम आहे. तुमचं मूळ नाव काय आहे आणि तुम्हाला पप्पा का म्हटलं जात आहे? माझं मूळ नाव आहे उमेश भीमराव तागुंदे आणि आता ते एक मुलगा होता 2006 साली माझ्याकडं आला आणि त्याला जरा थोडं आईवडिलांपासून तो लांब होता आणि इथं आल्यावर आम्ही त्याला तो अजून पण माझ्या इथंच आहे आणि त्याला आईवडिलांसारखं प्रेम केल्यामुळं तो मला माझा मुलगा पप्पा म्हणतो म्हणून तो पप्पा म्हणायला लागला आणि मग तो पप्पा म्हणायला लागल्यामुळं आणि बाहेरचं कोणतरी मुलगा मला पप्पा म्हणते आणि त्याच्यामुळं मग सगळे मला पप्पा म्हणायला लागले. पाय धुतल्यानंतर जे पाणी ताटामध्ये जमा होतंय ते पाणी या महिला प्राशन करतायत. तर हे दिसायला तर खूपच किळसवाणं दिसतंय आणि तो अंधश्रद्धा पसरवण्याचा एक प्रकार आहे असंही म्हटलं जातं. तर आत्ता गुरुपौर्णिमा झाली त्या दिवशी मी माझ्या गुरूंकडे गेलो होतो. माझ्या गुरूंचे पाय धुतले, पाणी पिलो. इथं मी ज्या दिवशी गुरुपौर्णिमेला बसलो होतो त्या दिवशी मी काय कुणाला म्हणलो नाही की तुम्ही माझे पाय धुवा, पाणी प्या. पण मी त्यांना नको म्हणलो होतो. मग त्यांनी आम्हाला म्हणजे की नाही पप्पा तुम्ही नाही का आमचे गुरु आहेत आणि आमची ते मनात इच्छा आहे, भावना आहे म्हणून त्यांनी पाय धुवून पाणी पिलं. पण ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे? आता मी माझ्या गुरूंचे पाय धुतले. शेवटी एक मराठीत म्हण आहे की बघ तुमचे एवढे माझ्या उपकार आहे की पाय धुवून पाणी पिलं तरी कमी. मग तेवढं माझ्या गुरूंचे माझ्या उपकार होते म्हणून मी त्यांचे पाय धुवून पाणी पिलं. ते माझ्या श्रद्धेचा भाग आला. मी इतरांना तर काय पाय धुवून दिले म्हणजे नको म्हणत होतो पण तरी त्यांनी पाय धुतले. या अंधश्रद्धेतून किती भयानक प्रकार नजीकच्या काळात महाराष्ट्रात घडलेले आहेत हे आपण पाहतो आहोत. नाशिकचा प्रकार अजूनही सगळ्यांच्या आठवणीत आहे. तो प्रकार आहे. आता लोक त्याच्याशी जोडतात. तर इथं आता आम्ही आईसाहेबांची सेवा करतो त्याच्यामुळे आमचा प्रत्येक महिलेकडं पाहण्याचा दृष्टिकोन आपल्या आईसारखे आहे, आपल्या बहिणीसारखे, आपल्या मुलीसारखे असा असतो की आम्ही त्या ह्याने उद्देश म्हणजे त्याचं घाणरडं कधीच डोक्यात येत नाही. चांगल्या हेतूनच प्रत्येक महिलाकडं पाहत असतो, वाईट हेतूने कधी वाईट याने पाहतच नाही. तर गुरुभक्तीच्या नावाखाली पाय धुवून ते पाणी पिण्याचे व्हिडिओ समोर येतात आणि त्याच वेळेला त्याच पुण्यात दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या एका तथाकथित गुरुवर्याविरोधात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झालाय. हा केवळ योगायोग नाही तर अंधश्रद्धेच्या नावाखाली निर्माण होणाऱ्या अंधविश्वासाचा धोकादायक चेहरा मानला जातोय. स्वप्नील लांडे असं त्याचं नाव आहे. या स्वप्नील लांडेच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर तो फरार असल्याचं कळतंय. एका अल्पवयीन मुलीला आपल्या मांडीवरती बसवून तिच्या कानात काहीतरी फुंकतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा सगळा प्रकार उजेडात आला. तर एका बाजूला गुरुभक्तीच्या नावाखाली पाय धुवून ते पाणी पिण्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत तर दुसरीकडे दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या स्वप्नील लांडे विरोधात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल झालाय. कुणाच्याही श्रद्धेबद्दल आक्षेप नाही पण ती डोळस असणं महत्वाचं आहे. अंधविश्वासाचा आडून कुणाचा गैरफायदा घेतला जात असेल तर समाजानं गप्प न बसता प्रश्न विचारणं सुद्धा गरजेचं असल्याचं सांगितलं जात आहे. अंधश्रद्धेसमोर नतमस्तक होण्याऐवजी विवेक जागवणं हे अधिक महत्वाचं. श्रद्धेचा फायदा घेऊन भीती निर्माण करणं, दैवी शक्तीचा दावा करणं आणि त्यातून शोषण होत असेल तर हा श्रद्धेचा विषय राहत नाही. हा गुन्हा आणि सामाजिक विकृतीचा विषय ठरतो. म्हणूनच डोळे बंद करून विश्वास ठेवण्यापेक्षा प्रश्न विचारून पडताळणी करून अशा भोंदू प्रवृत्तींचा पर्दाफाश करणं हे अधिक महत्त्वाचं आहे. या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर आज माझा विशेषमध्ये वेळ झाली आहे. तुर्तास इथेच थांबण्याची. पाहत रहा ABP माझा.